वंदनासे सेवा वाटली सेवकांचे, तरी ते मी एकटा वनवासी सर्व सेवेचे पात्र होईना. आणि सीतामाई विचार करू लागले की या ठिकाणी जर या राज्यामध्ये मी राहिले आणि जर प्रभू रामचंद्र इथून निघून गेले तर त्यांची एकतर सेवा कोणी करणार नाही. त्यांचा असणारं सर्व ज्या काही गोष्टी राहतील त्या असणाऱ्या त्याला एकट्यालाच पाहाव्या लागतील. परंतु हा झाला प्रभू रामचंद्राबद्दलचा विचार. आणि आपला जर विचार केला मी जर प्रभू रामचंद्रा सोबत गेले तर आपल्याला प्रभू रामचंद्राची अखंड मला सेवा करता येईल. का? कारण मी ह्या सगळ्या राण्या आहेत, सर्व सेवकगण आहेत, सगळे असणारे सेवाधारी वर्ग या ठिकाणी आहेत आणि यांच्यामध्ये मला काय आतापर्यंत सेवा जशी पाहिजे तशी करायला भेटलेली नाही. कारण प्रभू रामचंद्र देखील वशिष्ठ ऋषींच्या झालं, दशरथांच्या झालं, कौशल्या माईच्या झालं, या सगळ्यांच्या सेवेत असणारा अखंड आहे. मग यांची सेवा हे करीत असताना मी त्यांची सेवा कशी करू शकते? जर प्रभू रामचंद्र एकांत वासात असतील तर मला असणारा निश्चितच अखंड त्यांच्या सेवेत राहता येईल आणि ती सेवाच माझ्यासाठी सर्वोत्तम अशा प्रकारचा आहे असा विचार करून सीतामाईने असणार अयोध्या नगरीत आणले. श्रीराम सेवा जरी हाता ऐसे भाग्य दुर्लभ सर्वता, हे सेवा वया तत्वता चरण चाले सीता वनाली. आणि प्रभू रामचंद्राच्या चरण सेवेसाठी कोण कोण त्या ठिकाणी उभं नाही तर सगळे अखंड देवाली देव आहेत. ऋषी गण गंधर्व आणि सर्व संत समुदाय आहे. या पृथ्वी तलावरती ज्याला असणाऱ्या देवाची भगवंताची आवड आहे त्या सगळ्यांना देवाची आवड नसता देवाच्या चरणाची आवड आहे. आणि त्याच चरणाची सेवा आपल्याला जर सायास न करता जर भेटत असेल तर असणारा निश्चितच आपण भाग्यवान अशा प्रकारचे आहोत. आणि असा विचार करून सीतामाई असणाऱ्या प्रभू रामचंद्रासोबत अनवाणी पायाने जाण्यासाठी तयार झालेले. ऐसे हे सीतेची गती तैसेच लक्ष्मणाची स्थिती, श्रीराम सेवे वना प्रती आला निश्चिते सर्व भावे. आणि जशा प्रकारे प्रेम असणारं सीतामाईचं आहे तशाच प्रकारे असणारं लक्ष्मणजीचं असणारं प्रभू रामचंद्रासाठी आहे. आणि त्याच्यामुळं जे काही लक्ष्मणजी आहेत ते लक्ष्मणजी देखील सुद्धा आपल्या भावाच्या प्रेमासाठी अत्यंत आनंदित होऊन आणि सेवेसाठी असणार त्या वनवासाला जातील. अशा प्रकारचं पुढील वृत्तांत नाथबाबा असणार या सगळ्या अयोध्याखंडाचा सार सांगू लागले. जैसा आत्म्यापासे निज बोधो तैसा श्रीरामा सवे निज बंधू, दोघांचा एक संवादो परम आल्हादो वनवासी. आणि जशा प्रकारे असणार आत्म्यापाशी स्वतःचं ज्ञान बोधयुक्त असणारं जर ज्ञान असेल तर ते असणारं उत्तम अशा प्रकारचं असतं. आणि तशाच प्रकारे प्रभू रामचंद्र जर असणारा आत्मा असतील तर त्याच्यातील सर्व ज्ञान असणारं लक्ष्मणजी आहेत. आणि अशा प्रकारे आत्मज्ञान सर्व गोष्टींनी युक्त ज्या वेळेस असणार प्रभू रामचंद्रासोबत लक्ष्मणजी जातील त्याच वेळेस असणार प्रभू रामचंद्राला देखील आनंद होईल आणि लक्ष्मणजीला देखील असणार सेवेसाठी अत्यंत आनंद होणार. जैसा बोध विरक्त परमार्थासे तैसे सीता लक्ष्मण श्रीरामासे, ऐसे तिघे निघाले वनवासी कृत कार्यासी लक्ष्मणे. आणि जशा प्रकारे असणाऱ्या परमार्थासाठी बोध जितका असणारा महत्वाचा आहे तितकंच असणार विरक्ती देखील महत्वाची आहे. कारण बुद्धीला बोध आहे सगळ्या गोष्टी आपल्याला हे गोष्टी करायला पाहिजे, परमार्थ करायला पाहिजे, परंतु विरक्ती जर नसेल, आपण जर असणाऱ्या एखाद्या विषयात जर गुंतलेलो असलो तर त्या असणाऱ्या बोधाचा देखील काही उपयोग होत नाही. आणि तशा प्रकारची विरक्ती स्वरूप असणार लक्ष्मणजी आणि सीतामाई या दोघंही प्रभू रामचंद्रासोबत असणारा जाऊ लागले. लक्ष्मण पुढील कार्यार्थ बळा निघाला श्रीरमणात, येतोय चालीला ग्रंथार्थ तो श्रोते भावार्थ अवधारी जे. आणि अशा प्रकारे असणारा असं लक्ष्मणजी सहित सीता माते सहित या सगळ्या गोष्टी असणाऱ्या घडणार आहेत. आणि हाच असणारा आपलं जे काही हे सर्व कार्य आहे ते प्रभू रामचंद्रांना करायचं आहे. आणि याच असणाऱ्या गोष्टीवर सर्व पुढील कार्यावर आपलं लक्ष ठेवून हा ग्रंथार्थ पुढे जाणार आहे असं असणारा नाथबाबा बोलले. रामायणीचा ग्रंथार्थ त्या माझे जो निज भावार्थ, श्रुती भावा सावधानार्थ अर्थे परमार्थ सर्व जोडे. आणि नाथबाबा बोलू लागले आहेत की हा जो असणारा ग्रंथ मी लिहित आहे तो
मी देखील असणारा आधार घेऊन घेत आहे, कारण हे मूळ रामायण जे आहे ते वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर मी बोलत आहे. त्याच्यामुळे हे बोलत असताना तुम्ही श्रोत्यांनी असणारा ऐकत असताना त्याचे जो मथितार्थ जो काही आहे तो असणारा पूर्णत्वाने ग्रहण करा आणि तुम्ही जर ज्यावेळेस असणारा तो अर्थ ग्रहण कराल तो आपल्या आचरणात आणाल आणि तेच जर विचार आपल्या डोक्यामध्ये ठेवाल तर तो असणारा निश्चितच परमार्थ साध्य झाला अशा प्रकारे होईल असं असणार ना भाऊ. एका जनार्दना शरण हे भावार्थ रामायण श्रीरामाचे निरूपणा दावी लक्षणा विभू चतुष्टयाचे. आणि अशा प्रकारचं हे जे आहे विभू चतुष्टयाला पुढे काय काय होणार आहे हे सर्व असणार मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि नागबाबा असणार आपल्या गुरुच्या मस्तकावर डोकं ठेवून सांगू लागलेले आहेत. गीताचा जो काही असणारा पुढे भावार्थ तो असणारा भावार्थ रामायण जे काय आहे ते तुम्ही असणार अत्यंत सावचित्ताने ऐकावे अशा प्रकारची विनंती करू लागली आहे. रामचंद्र भगवान की जय. श्रीरामकृतीचे अक्षर ते अक्षराक्षरातीत पर सभाग्य भाग्याचे जे नर ते कथा सागर परिस्थिती. आणि नाथबाबा बोलू लागले की ही जी भावार्थ रामायण आहे त्या भावार्थ रामायणामध्ये अक्षरामध्ये परब्रह्म स्वरूप असणार मुरलेलं आहे. प्रभू रामचंद्र अखंड असणाऱ्या अक्षरामध्ये आहेत आणि जे असणार हे अक्षरातील सार ओळखून असणारा परमार्थ करेल त्याला असणारा निश्चितच परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कथा श्रवणे उपजे विरक्ती कथा श्रवणे वाढे शांती कथा श्रवणे परमानंद प्राप्ती महापापी उद्धरते कथा श्रवणे. आणि नाथबाबा बोललेले आहेत की या कथेने काय परिणाम होईल तर आपल्याला असणार या संसारातील जे काही विषय आहेत जे असणार आपल्याला खेचून घेतात त्या विषयांपासून असणारे विरक्ती भेटल आणि पुन्हा असणार परमानंदाची असणारी प्राप्ती होण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची ही जी आहे ती रामायण रूपी कथा आहे असं असणारा नाथबाबा बोलले. चोरटा वाल्मिक महापापे तो राम नामे झाला निष्पापे त्याची कथा नित्य जपे कथा वाजपे शिवाच्या. आणि कितीही जरी असणार पाप्यातला पापी जरी असला तरी या कथाचे या असणार रामायणाचं जर श्रवण केलं तर निश्चितच असणार निष्पाप झाल्याशिवाय तो राहणार नाही. आणि त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे वाल्मिकी ऋषी अशा प्रकारचे आहेत ज्यांचं असणारं पाप संत स्वरूपी नारद मुनीने असणारं सगळं समूळ नष्ट करून टाकलं आणि त्यांच्या हातातून असणारं नामस्मरण करून हा रामायण रूपी ग्रंथ ओढवून घेतला. आणि आज त्याच महापाप्याच्या हातातून जो काही ग्रंथ घडून आलेला आहे त्याच ग्रंथाचं जर आपण वाचन पठण अथवा श्रवण केलं तर निश्चितच जशा प्रकारे वाल्मिकी ऋषींचा असणारा उद्धार झाला तशाच प्रकारे आपल्यासारख्या सामान्य जनांचा देखील उद्धार होईल हे असणारं शाश्वती नाथबाबा आपल्याला देऊ लागले. ते हे शिव सेव्य रामायण श्रवणे मरणासी ये मरण सेवेची जन्मा ये बुडवण श्रवणे परिपूर्ण ब्रह्म प्राप्ती. आणि अशाच प्रकारे असणारं जे आदरपूर्वक भगवान विष्णू भगवान असणारा महादेव आणि पार्वती माता या रामायणाची असणारी पूजा करतात किंवा श्रवण करतात मग तेच असणारं आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जे मरण आहे त्या मरणाचं देखील मरण आणण्याचं काम जे आहे ते असणारं नाव रामायण रूपी ग्रंथ करू शकतं. आणि पुन्हा जे काही जन्म आहे त्या जन्माला तुम्हाला येण्याची पुन्हा असणार कुणालाच येण्याची गरज नाही. अशा प्रकारे जन्म मरणातून मुक्त करण्याचं काम हे रामायण करू शकतं. फक्त ऐकताना असणार अत्यंत स्वच्छ चित्ताने असणार ऐकलं तर नित्य असणार या ठिकाणी सगळ्यांना परमानंद प्राप्त होऊ शकतो अशा प्रकारे बोलू लागले. नित्य जपता राम नाम वक्ता होय पूर्ण ब्रह्म त्याची या कथेचा अनुक्रम कर्म छेदक. आणि ज्यावेळेस असणारा जो काही श्रोता हे सांगणारा वाचणारा त्याने जर नित्य अशा प्रकारे प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं तर तो सुद्धा असणारा सर्व कर्म जे काही आहे कर्म जे काही बंधन आहे जे केलेलं आहे जे काही होणार आहे चुकून झालेलं आहे या सगळ्याच्या कर्मातून असणार मुक्त करण्याचं कार्य देखील ही असणारी कथा करू शकते. कथा निर्दळी कर्म श्रोते स्वय होते परब्रह्म
भूमिकाचा उपकार परम केला सुगम परमार्थ. हे एक तर त्या असणाऱ्या श्रोत्याचं सगळं जे काही कर्मबंधन आहे किंवा कर्म केलेलं आहे, सुकृत असो नाही तर दुष्कृत असो, सगळं असणारा नाश पावेल. आणि त्या श्रोत्याची ज्या वेळेस नामस्मरण करणाऱ्या श्रोत्याची ज्या वेळेस असणार पुढं असणारं जे काही श्रोते आहेत ते ज्यावेळेस कथा ऐकते त्या वक्त्याची, त्यावेळेस असणार ते ऐकणारे व्यक्ती देखील अत्यंत पुनीत अशा प्रकारचे होतील आणि त्यांना देखील परमानंदाची प्राप्ती होईल. अशा प्रकारे असणार वाल्मिक ऋषीने साधन आपल्यासाठी बनवून ठेवलेलं आहे. फक्त ते नित्य नियमाने ऐकायचं आणि त्याच्याकडे असणार थोडं मनन करायचं. अशा प्रकारे नाथ बाबा बोलतात. सुगम परमार्थ रामकथा बाळकांड स्वय संपता. विजय गजरे श्री रघुनाथा अयोध्या तोता आणि लाराये. आणि अशा प्रकारे असणारे हे जे रामायण कथा आहे ती कथा असणारी अत्यंत परमोच्च पदाला असणारा प्राप्त होण्यासाठी सुगम अशा प्रकारची आहे, अत्यंत सुलभ अशा प्रकारची आहे. आणि अशीच आता कथा ही असणार चालू राहणार आहे. आणि जे काही प्रभू रामचंद्र परशुरामासोबत युद्ध झालं, युद्ध होऊन असणार अयोध्या नगरीमध्ये आलेले आहेत आणि पुढे असणार आता कथा सुरळीत चालू राहिली आहे. ते अयोध्ये अंतोतार दशरथ सुखे स्वानंदे नांदत. नित्य सेवा करी रघुनाथ हर्षित बंधुसे. आणि आता त्या नगरीमध्ये अयोध्या नगरीमध्ये आलेले आहेत, सर्व गोष्टी आहेत त्या सुरळीत चालू झालेल्या आहेत. आणि प्रभू रामचंद्र आणि त्यांचे जे तिघजण बंधू जे आहेत हे सर्वजण मिळून असणार अखंड आपले पिताश्री असणार राजा दशरथ यांचे अखंडित असणारा सेवा करू लागले. त्यांना कोणत्या गोष्टी हव्यात नको ह्या सगळ्या गोष्टी असणार एकदम आनंदाने पाहू लागले. मातोळ कुळे न्यावया भरत मातोळ जो का युधाजित. पोरायासे साक्षेपयुक्त असे पुसात एकांती. आणि आता त्या ठिकाणी हे सगळं सर्व असणारं चांगलं चालत असताना जो काही युद्धजित जो कैकेयीचा भाऊ आहे तो अयोध्येमध्ये आलेला आहे ना. अयोध्येमध्ये आल्यानंतर सगळं पाहुणचार वगैरे झाल्यानंतर राजा दशरथ आणि ते युद्धाजित ज्यावेळेस एकांती बसले त्यावेळेस असणाऱ्या युद्धाजिताने सांगितलं की हे राजन, मला अशी इच्छा आहे की जे काही भरत आहे त्या भरताला असणार त्या ठिकाणी आजोळाला न्यावं असा असणारा प्रस्ताव त्या ठिकाणी युद्धजितने मांडलेला आहे. भरताचे मनोगत मातोळ ग्रहा जावया उद्यत. हे जाणूया दशरथ सोय झाडीत उदासे. आणि पुन्हा असणाऱ्या युद्धाजितने सांगितलं की भारताला सुद्धा असणारं असं वाटतं की एकदा तिकडून असणाऱ्या मामाच्या गावावर फिरून यावं आणि त्याच्यामुळं तुम्ही जर पाठवलं तर अत्यंत आनंद होईल. आणि हे सर्व असणार सांगत असताना भरताच्या देखील भरताला म्हणजे जाण्याची इच्छा आहे हे राजा दशरथाला कळाल्यानंतर राजा दशरथाने असणार अनुमती युधाजित यांना दिलेली आहे. अश्वगजरथ पदाते चतुरंग सेना संपत्ती. भरत शत्रुघ्न मातुला प्रते झाडे गणपते निज गजरे. आणि ज्यावेळेस आता भरताला त्या ठिकाणी जायचं आहे हे ठरवल्याबरोबर राजा दशरथाने असणार त्यांच्याबरोबर घोडदळ, पायदळ, हातीदळ असं असणार सर्व जे काही म्हणजे ससैन्य असेल म्हणजे सगळे सैन्याबरोबर असणार सज्ज केलेलं आहे. आणि सज्ज करून भारताला असणार आपल्या मामाच्याकडे पाठवण्यासाठी तयार केलेलं आहे. दोघे जाऊन उल्हासे भेटले कैकेयी सुत माता महासी. विकी नमोनी माता महिषी मातुळवासे स्वानंदी. आणि त्यावेळेस असणार ज्यावेळेस भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावाला गेल्यानंतर गेले असणार आपली जी काही आजोबा आहे आणि जी काही आजी आहे त्यांना साष्टांग दंडवत केलेला आहे आणि नमस्कार करून आता त्या सर्वांना असणारे भेटू लागले आहे. नित्य नवे नाना भोग कौतुक सोळे उपभोग. दोघे वसती अनुद्वेग वैभव भाग्य उल्हासे. आणि आता त्या ठिकाणी गेल्यानंतर जे काही भरत आहे त्या भरताला आणि शत्रुघ्नाला मामाच्या गावाला गेल्यामुळे कोणत्या गोष्टीची किंमत नाही. नाना उपचार असणार त्यांना खाण्यासाठी आहेत, खूप अशा प्रकारचे असणार खेळण्यासाठी पण आहेत, सगळ्या गोष्टी असणाऱ्या करण्यासाठी राज्य वैभव अत्यंत महान अशा प्रकारचे आहे. परंतु त्यांना असणाऱ्या एका गोष्टीचा पश्चाताप नाही, अनुद्वेग नाही की मी असणारा आम्ही जरी या मामाच्या गावाला माया स्वरूपी गावाला आलेलो असतो तरी आपल्याला असणारा प्रभू रामचंद्र या ठिकाणी आपल्यापासून दूर झाले. या वैभवामुळं त्या प्रभू रामचंद्राचे आणि राजा दशरथाचे काय असणार त्यांना आठवण होईना झालेली आहे. ये इकडे अयोध्येसी वशिष्ठाचे निज सेवेसी.
राम सौमित्रा ते उल्हासे सर्वस्वेसे सादर. आणि या ठिकाणी आता ते दोघे जण तर गेलेले आहेत, परंतु प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी जे आहे त्यांना असणारा आता अति आनंद झाला का, कारण आपल्याला जी काही सेवा कमी घडत होती ती असणारे आता जास्त घडणार आहे, कारण दोघं जण त्या ठिकाणी निघून गेले. मग आता आपण असणारा अत्यंत तत्पर होऊन वशिष्ठ ऋषींची असणारी सेवा केली पाहिजे. म्हणून अहोरात्र जशा प्रकारे त्यांना सेवा करता येईल त्या प्रकारे असणार गुरुवर यांची सेवा ते करू लागलेले. तैसे दशरथ सेवेसे निकटवर्ती हरणेसे जे जे मनोगत रायासे त्या त्या कार्यासी प्रवीण. आणि त्याचबरोबर असणारे राजा दशरथ जे आहेत त्या राजा दशरथांना देखील ज्या ज्या गोष्टी असणार पाहिजे आहे त्या गोष्टी असणाऱ्या क्षणार्धात त्यांना सुपूर्द करायच्या. काय त्यांचं मनोगत आहे ते असणार पूर्ण करायचं आणि त्यांची अखंड सेवा करायची. अशा प्रकारचे सर्व कार्य असणार प्रभू रामचंद्र त्या नगरीमध्ये करू लागलेले. न सांगता मनोगत हृदयांचा निज कार्यार्थ तो संपादिर गुणात अति समर्थ मनोज्ञ. आणि अशा प्रकारे आता प्रभू रामचंद्रांना काय गोष्ट सांगायची गरज आहे का, कारण न सांगता तुम्हा कळू येते अंतर विश्वभर परिहार देण्याला लगे. कोणत्याही गोष्टीचा असणारा परिहार देण्याची प्रभू रामचंद्रांना भगवंताला गरज नाही. एका क्षणार्धात मनात ती गोष्ट असणारा राजा दशरथाची आली की ती असणारा समोर झालेली त्याला दिसत होती. अशा प्रकारची असणारी सेवा अखंड प्रभू रामचंद्र सहित लक्ष्मणजी आपल्या पिताश्रींची करू लागली आहे. रायाचा तिपर्यंता वसिष्ठाचा वडता रामावडे समजता भूत महाभूता वल्लभो. आणि अशा प्रकारे असणारे जे प्रभू रामचंद्र आहेत त्यांना असणारा आपल्या पुत्र स्वरूपी प्रभू रामचंद्राची अतिप्रियता वाढलेली होती. आणि पुन्हा सगळ्यात असणारा गोड अशा प्रकारे वशिष्ठ ऋषींना प्रभू रामचंद्र वाटू लागलेले होते. आणि त्याचबरोबर भूतामध्ये सर्व जे असणारे नगरीतील जनता आहे त्या सर्व जनतेला देखील प्रभू रामचंद्र आपल्या आपल्याचे असे भाव वाटत होते. आणि महाभूत म्हणजे हे पंचमहाभूत जे आहेत त्या पंचमहाभूत देखील असणार प्रभू रामचंद्राचं एखादं कार्य करायचं म्हणलं ते सर्व एकजूट होऊन असणार प्रभू रामचंद्राला वाटतं का नाही तोच असणार सर्व कार्य पूर्ण करू लागले. अशा प्रकारे सर्व जी काही सृष्टी आहे त्या ठिकाणी आनंदीमय झालेली आहे. जैसे जीवन का जीवासे तैसा श्रीराम सर्वांचे अखंडता हरणेशे जीवोल्लासे श्रीराम. आणि अशा प्रकारे असणाऱ्या जीवासाठी जशा प्रकारे पाणी लागतं जशा प्रकारे असणारा श्वास लागतो तशा प्रकारे असणारा सर्व जी काही जनता त्या अयोध्येमध्ये आहे राजासहित आणि गुरुवर्य वशिष्ठांसहित सर्व जणांना असणारा फक्त प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी हवासा वाटू लागले आहेत. आणि प्रभू रामचंद्राच्या विरहित एक क्षणही नकोसा असा वाटू लागला आहे. अशा प्रकारे असणारा सर्वांना आनंदित करण्याचं कार्य प्रभू रामचंद्राच्या नगरीमध्ये करू लागलेले आहे. रामचंद्र भगवान की जय. जैसा चंद्र करच कोरा तैसा श्रीराम चराचरा आवडे सर्व नारी नरा जीवा समराती प्रिय. रामचंद्र भगवान की जय. आणि अयोध्येमध्ये असणारा प्रभू रामचंद्र आवडत नाही असा एकही व्यक्ती नव्हता, एकही प्राणी सुद्धा अशा प्रकारचा नव्हता की ज्याला प्रभू रामचंद्र आवडत नाही. असे प्रिय अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र सर्व अयोध्येसाठी आणि सर्व अयोध्येतील नागरिकांसाठी होते. वसिष्ठ सांगे रायापासे राम शस्त्रास्त्र विद्याराशे त्याची पावया रायासे निज मानसे उल्हास. आणि असं असताना एका वेळेस दशरथ राजांना वाटले की असणारा आपल्या मुलांना नेमकं कोणकोणत्या असणारा विद्या प्राप्त केलेली आहेत, कोणतं शस्त्र असणारं त्यांना कसं चालवता येतं, त्यांचा पराक्रम असणारा आम्ही काही डोळ्याला पाहिलेला नाही. म्हणून असणारा वैशिष्ट पूर्ण असणारा राजा दशरथ म्हणाले आहेत की मला असणारा प्रभू रामचंद्र लक्ष्मण हे कशा प्रकारचं युद्ध करतात, नेमकं काय कौशल्य त्यांच्याकडे आहे हे सर्व पाहावंसं वाटत आहे. अशा प्रकारे असणारं आपलं मन अवगत असणारं
वशिष्ठ ऋषींकडे राजा दशरथ व्यक्त करू लागलेले आहे. जाणो आणि रायाचे मनोगत वसिष्ठाज्ञापे श्री रघुनाथ विद्या पाहो इच्छित दशरथ आज्ञा समार्थ राम म्हणे. आणि अशा प्रकारचं बोलणं असणारा दशरथ राजांचं ऐकल्याबरोबर असणारा वशिष्ठ गुरूंनी प्रभू रामचंद्रांना बोलवून घेतलेलं आहे आणि म्हणू लागलेले आहेत की दशरथ राजांना असणारा तुमचं युद्ध कौशल्य पाहायचं आहे आणि ते असणारं त्यांचं मनोगत तेवढं तुम्ही पूर्ण करावं. अशा प्रकारची आज्ञा ज्यावेळेस वशिष्ठ गुरूंनी दिली त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणालेले आहेत की आता लगेच तुम्हाला मी तुमचं काय दाखवायचं आहे किंवा कोणती कला दाखवायची आहे सांगा, मी असणारा त्यासाठी सज्ज आहे. गुरु वचन पितृवचन साधू सज्जन आज्ञापन उल्लंघित वागी संपूर्ण तो पाषाण नरदेही. आणि एकनाथ महाराज म्हणू लागलेले आहेत की जो असणारा आपल्या गुरुचं वचन किंवा पित्याचं वचन किंवा असणारा आपले जो कोण पालन करते आहे त्याचं वचन मोडतो तो असणारा महामूर्ख अशा प्रकारचा आहे आणि त्याला दूषण लागल्याशिवाय राहत नाही. गुरु आज्ञेचे उत्तर ऐकता करावे सत्वर मुहूर्त आहे पाहे तो पामर करी विचार तो मूर्ख. आणि गुरुनं आपल्याला आज्ञा दिलेली आहे की हे काम असणारं तुला करायचं आहे. ते काम त्यांनी सांगितल्याबरोबर असणारा कोणताही शुभ मुहूर्त आहे का नाही का, वेळ आहे का नाही का याचा विचार न करता प्रथम प्राधान्य असणारं त्या कामाला द्यायला पाहिजे. आणि जर तुम्ही तसं नाही केलं तर निश्चितच तुम्हाला पाप लागल्याशिवाय राहणार नाही असं एकनाथ महाराज सांगतात. मी तव केवळ आज्ञाधर ऐसे बोलिला रघुवीर कास घातले सत्वर आला समित्रा सन्निध. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत की मला असणारं एकदा का गुरुची आज्ञा आली की मला कोणत्याही गोष्टीचे वेळ काळ बघायची गरज नाही म्हणून असणारा लगेच आपलं धनुष्यबाण असणारा हातामध्ये घेतलेला आहे. सर्व शस्त्रास्त्र हातामध्ये घेऊन असणारा लक्ष्मणजीला घेऊन असणारा रणांगणामध्ये उतरलेले आहे. गुरु आज्ञेचे विंदान दुहे बायास आले स्फुरण अंगेन समाये सत्रान प्रताप पूर्ण गुरु आणि आपल्या गुरुने असणारा आपलं शौर्य बघायचं आहे, आपण काय शिकलो ते बघायचं आहे, आपण आतापर्यंत जेवढी विद्या प्राप्त केली आहे त्याचा असणारा कशा प्रकारची विद्या आपण प्राप्त केली ते गुरुला असणारा दाखवायचं आहे. म्हणून असणारा अतिशय बाह्या असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या करू लागलेले आहेत. अंगामध्ये स्फुरण आलेलं आहे. आता काय करू काय नाही अशी अवस्था प्रभू रामचंद्रांची झालेली आहे. गुरु वाक्याचा उल्हासो ज्या नाही तो केवळ पशु शिष्यां माझी तो रास भविष्य ज्या शाळास गुरुवाक्य. आणि ज्यावेळेस असणाऱ्या गुरुला आज्ञा दिलेली आहे, एखादं काम सांगितलेलं आहे आणि ते काम करायचं म्हणून करायचं अशा प्रकारचा जो करतो तो असणारा महापापी अशा प्रकारचा आहे. कारण गुरुनं ज्यावेळेस आज्ञा दिली तर उत्साहाच्या भरामध्ये असणारं सर्व कार्य करायला पाहिजे असं असणारा एकनाथ महाराज सांगू लागलेले आहे. जे कोणी साठो परविरो वसिष्ठाचे उल्हास थोरो जीवे दे कोणी पूर्णचंद्रो क्षीर समुद्रो हे लावे. आणि कशा प्रकारे असणारा पूर्ण चंद्र बघितल्याच्या नंतर समुद्र असणारे शांतपणाने वाहतात अशाच प्रकारे असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राकडे बघून असणारा वशिष्ठ गुरूंना अतिशय आनंद वाटू लागलेला आहे. तैसे झाले वसिष्ठासे थोर आल्हाद दशरथासे कोणी साठो पुत्रासे रंगभूमीसे शृंगारी. आणि रणांगणामध्ये असणारा दोघंही आपले मुलं असणारे त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. सर्व त्यांची ताकद काय आहे, शस्त्र अस्त्र विद्या असणारे कोणकोणती त्यांच्याकडे आहे हे पाहण्यासाठी असणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी ज्यावेळेस रणांगणामध्ये बघितले आणि ते असणारे अतिशय स्फुरण असणारे त्यांना आलेलं ज्यावेळेस राजा दशरथांनी बघितलेलं आहे ते बघून अतिशय त्यांना आनंद झालेला आहे. आणि ती जी रणांगण भूमी आहे तिला सुद्धा असणारे चौबाजूनं सजावटीचे असणारा फुलं माळा घालण्याचं काम असणारं त्या ठिकाणी चालू आहे. राये रंग शृंगारेला देखोनी विश्वकर्मा शंकला स्वर्ग तेने पिका केला लाजविला कैलासू. आणि अशा प्रकारचं ते रणांगण केलेलं आहे की असणारा कैलासाला सुद्धा लाजवेल अशा प्रकारची शोभा असणारे त्या रणांगणामध्ये आलेले आहे. एवढं शोभायमान ते रणांगण असणारं त्या ठिकाणी राजा दशरथांनी करून घेतलेलं आहे. अलकावतीची सौभाग्य थोरे रंगे नसरे लोणावारे तैसिया रंगा माझा रे रंगधारे श्रीराम. आणि प्रभू रामचंद्र हे कशा प्रकारचे आहेत, अलकावतीचे असणारे बरोबर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रासोबत करू लागलेले आहेत. अलकावती कुबेराची नगरी सुंदर बनली पण त्याच्यापेक्षा मंडप भारी बनली. आणि जे अलकावती नगरी असणारे त्या कुबेराची आहे तिच्यापेक्षा सुद्धा सुंदर असणारे या ठिकाणी प्रभू राम
जे असणारा जागा तयार केलेली आहे ती शोभू लागलेली आहे. धनुर्विद्या लक्ष विद्या छत्तीस दंडायुध विद्या सम्मुखी विमुखी करण विद्या मल्ल विद्या लोकविद्या लागवी. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना असणारा कोणकोणते असणारा युद्धाचं त्या ठिकाणी असणारा वर्णन करू लागलेले आहेत. त्यांना असणारा कुस्ती येत होती, 36 प्रकारचे पट्टे असणारे त्यांना चालवता येत होते, त्यांना असणारा बाण सुद्धा चालवता येत होते आणि धनुर्विद्या सुद्धा असणाऱ्या त्यांच्याकडे भरपूर होती. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विद्या ज्या त्यांनी प्राप्त केलेल्या होत्या त्या विद्याचं प्रदर्शन असणारं आपल्या विद्यासाठी त्या ठिकाणी रणांगणामध्ये प्रभू रामचंद्र करणार होते. गजबाजी रतारोहण निराधारे युद्ध करण आकाश खोचोनी परते जाण मेर उडवणे तृणप्राय. आणि कशा प्रकारचं युद्ध त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र करू लागलेले आहेत ते असणारा हत्तीवर बसून असणारा त्या ठिकाणी उडू लागलेले आहेत आणि आपल्या बाणाच्या सहाय्याने पर्वत असणारे एखाद्या गवताच्या काडीसारखे उडून लावू लागलेले आहेत, त्याचे तुकडे तुकडे करू लागलेले आहेत. अशा प्रकारचं सामर्थ्य प्रभू रामचंद्र असणारा त्या रणांगणामध्ये दाखवू लागलेले आहे. ऐसिया विद्यालोलिक गुरु आज्ञे दावे आवश्यक पाहू आले नागरिक साधू लोक ठेसले. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्र अशा प्रकारचं युद्ध कौशल्य दाखवू लागलेले आहेत, हत्तीला ढकलू लागलेले आहेत, हत्तीवर चढू लागलेले आहेत, रथावर बसू लागलेले आहेत आणि हे सर्व काही जे कृत्य ज्यावेळेस करू लागलेले आहेत त्यावेळेस सर्व नगरीमध्ये अयोध्या नगरीमध्ये लोक असणारे प्रभू रामचंद्रांचं कौतुक पाहण्यासाठी आलेले आहेत. अशा प्रकारचं शौर्य आहे ते पाहण्यासाठी त्या ठिकाणी देव सुद्धा आलेले आहेत. रंगे उभा रघुवीर विद्या दावे समग्र पाहू आले सुरवर भीमाने अंबार दाटले. आणि ज्यावेळेस रणांगणामध्ये प्रभू रामचंद्र युद्ध करू लागलेले आहेत त्यांचंच सैन्य असणारं त्या ठिकाणी होतं आणि त्यांच्या सैन्यासोबत ते लढू लागलेले होते, परंतु त्यांचं कौशल्य असणारं दाखवायचं काम प्रभू रामचंद्र करू लागलेले होते आणि ते पाहण्यासाठी आकाशामध्ये असणाऱ्या देवांची विमानांची सुद्धा असणारं दाटी झालेली आहे. ते काळे राम लक्ष्मण धनुर्विद्येचे लक्षण वीर स्त्रियेचे अंगवण स्वय संपूर्ण धाविते. आणि त्यावेळेस असणारा आपलं दोघांमध्ये सुद्धा जितकी ताकद आहे, जितकं शौर्य आहे किंवा जितकी कला आहे हे सर्व काही कृत्य असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र लक्ष्मण दाखवू लागलेले आहे. बाणामागं बाण सोडू लागलेले आहेत, पर्वत उडवून लावू लागलेले आहेत, एकमेकांवर घाव करू लागलेले आहेत. अशा प्रकारचं युद्ध कौशल्य असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी दोघंही दाखवू लागलेले आहेत. हे कोणी श्रीरामाचे ठाण सुरासुर कंपायमान नरांचे झाकोळले नयना दैदिप्यमान तेजस्वी. आणि ज्या वेळेस त्या रणांगणामध्ये प्रभू रामचंद्र असणाऱ्या युद्धासाठी सज्ज होऊन असणारे युद्ध करू लागलेले आहेत, बाण सोडू लागलेले आहेत, तलवार खेळू लागलेले आहेत, अशा प्रकारचं ज्यावेळेस कृत्य सर्वजण बघू लागलेले आहेत, मोठमोठे शूरवीर अशा प्रकारचे योद्धे त्या ठिकाणी झाकेवून पडू लागलेले आहेत, सर्व सेना असणारे चक्रवून जाऊ लागलेले आहे. अशा प्रकारचं रणांगण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र गाजवू लागलेले आहेत. बाण तेजे छेदी गगन गगनोदरींचे रक्षक स्वय लक्ष्मी जाणे आपण चूक संतान श्रीरामाचे. आणि प्रभू रामचंद्र असणारा आबाळाचे सुद्धा 2 तुकडे असणारा 2 भाग करत त्या बाणाच्या सहाय्याने करायचं सामर्थ्य त्यांच्याकडे होते, ते करू लागलेले आहेत. हे सर्व पाहून असणारं सर्व त्या अयोध्येमधील लोक असणारे चकित होऊ लागलेले आहेत. बाण पिसारी आजचा वारा शत्रू सहित उडवीर हमरा गगने भोंडे गरगरा जेवी तृणांकुरा वाटू. आणि त्यांचं सैन्य असणारं त्यांच्यावर ते युद्ध कौशल्य दाखवण्यासाठी ज्यावेळेस येऊ लागलेलं होतं त्या सेनेला असणारं नुसत्या बाणाच्या वाऱ्यानं उडवून लावण्याचं कार्य त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र करू लागलेले आहे. सर्व सैन्य असणारं पाला पातोळ्यासारखं गगनामध्ये उडू लागलेलं आहे. श्रीराम बाणाचा प्रताप मेरू मंदाराचा काप देणे सहस्र मुखा लागले धाप कुर्म साठो पत्र कडू लागे. आणि मेरू मंदर अशा प्रकारचे महान महान पर्वत सुद्धा असणारे त्या ठिकाणी सर्व कापू लागलेले आहेत. प्रभू रामचंद्राचं बाण सुटल्यावर आपलं काय होतं काय नाही किती तुकडे प्रभू रामचंद्र करतील अशा प्रकारचा धाक मेरू मंदर शिखरांना सुद्धा पडलेला आहे. त्या सिंहनादाचा ती गजरा तेने शत्रूचे भेदे जिवार पदळे हाकार वीरधीर मूर्छिक. आणि प्रभू रामचंद्राची गर्जना ऐकली तर वाघासारखी अशा प्रकारची ती गर्जना होते. ती गर्जना ऐकूनच असणारा आपला शत्रू निमार्धा तर त्या ठिकाणी जीव सोडायचा अशा प्रकारचं सामर्थ्य प्रभू रामचंद्र त्या रणांगणामध्ये दाखवू लागलेले आहे. परशुपट्टेश तोमरा गदा मुद्गर लवडी चक्र या शस्त्रांचा महामार दावे अनुकार शत्रू. आणि प्रभू रामचंद्रांनी
त्या ठिकाणी असणार कुऱ्हाड, कोयत, पुन्हा असणार तलवार, पट्टा, अशा प्रकारचे भाले, अशा प्रकारचे सर्व शस्त्रास्त्र चालवून असणाऱ्या त्या रणांगणामध्ये पाहिलेले आहे. सर्वांचा वापर असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी केलेला आहे आणि सर्व शस्त्रास्त्रांमध्ये महारथ असणारे त्यांनी त्या रणांगणामध्ये दाखवून दिलेले आहे. आसे पाश शूळ शक्तीधर 36 दंडायुध चमत्कार 22 शस्त्रांचे महामार शत्रू संभार निंदणे. आणि जे काही असणारे भाले वगैरे हातामध्ये त्यांनी घेतलेले होते त्याच्या सहाय्यानं अनेक अशा प्रकारचे युद्ध त्या ठिकाणी रणांगणामध्ये परागत त्यांनी केलेले आहेत. सर्वांसोबत युद्ध असणारं त्या ठिकाणी अतिशय असणारं निगुतीनं युद्ध त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र करू लागलेले आहेत आणि ते पाहून असणारा राजा दशरथांना आनंद वाटू लागलेला आहे. ओढण खरगाचा धारको दावे थर कसरको ओढण धडके लावणे धातू पाडी के कुमूर्चित. आणि जे खडगा असणारं शस्त्र आहे ते असणारं ढाल अशा प्रकारचे जे आहे ढाल आणि तलवार हातामध्ये घेऊन अशाही प्रकारचे युद्ध असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र रणांगणामध्ये करू लागलेले आहेत आणि सर्व कौशल्य दाखवू लागलेले आहेत. पुढील वेगाचे निवडाने शत्रू समुदाव मर्दने याची पाठी मोरे किराने निर्जळाने अरे विरा. आणि असणारं त्या ठिकाणी वर उड्डाण करून सुद्धा असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र युद्ध करू लागलेले आहेत. वर असणाऱ्या उड्या मारून समोरच्या शत्रूवर गाव करू लागलेले आहेत. अशा प्रकारचं वेगवेगळे सामर्थ्य असणारं आपल्या वडिलांना म्हणजे दशरथ राजांना दाखवण्यासाठी प्रभू रामचंद्र करत आहेत. पुढल्या गाये मागल्या पाडे मागल्या गाये पुढील तोडे ऐसिया माराच्या परवडे रणी निर्वडे गावी. आणि एकाच गावात असणारा पुढचा सुद्धा ठार करायचा आणि मागचा सुद्धा ठार करायचा अशा प्रकारचा पट्टा सुद्धा असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र चालवू लागलेले आहेत. अशा प्रकारचं कौशल्य असणारे युद्ध कौशल्य त्या ठिकाणी दाखवू लागलेले आहे. निर्वाण युद्धाचा निर्वाहो मागेल पुढल्या एकच गाव तो या वातावित पाहो ऋषी आणि राहो विस्मित. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्र एकाच गावामध्ये असणारा पुढचा सुद्धा शत्रू आहे त्याचा सुद्धा घात करू लागलेले आहेत आणि त्याच गावामध्ये मागचा सुद्धा शत्रूचा घात करू लागलेला आहे. हे ज्यावेळेस सर्व ऋषीगण पाहू लागलेले आहेत ते सुद्धा अतिशय आश्चर्य करू लागलेले आहेत. किती सामर्थ्यवान अशा प्रकारचे किती युद्ध कौशल्य असणारे यांनी घेतलेले आहे म्हणून कौतुक करू लागलेले आहेत. जाणे मल्ल विद्या कुसरे उरे शिरे आणि कोपरे तळीला आणून यावरे चक्राकारे उपडितो. आणि त्यावेळेस असणारा आता कुस्त्यांचं त्या ठिकाणी रणांगणामध्ये कुस्त्या खेळू लागलेले आहेत. कुस्त्या खेळताना सुद्धा असणारं त्या कुस्तेकाराला कोपर घालून असणारं त्याला पालतं पाडण्याचं सामर्थ्य असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र दाखवू लागलेले आहे. एकही कुस्तीत असणारं थोडं सुद्धा मागं प्रभू रामचंद्र सरलेले नाही. त्यामुळे जेवढे काही त्यांना विद्या प्राप्त केलेली होती त्या प्रत्येक विद्येचं एक एक करून असणारं कौशल्य राजा दशरथांसाठी प्रभू रामचंद्र दाखवू लागलेले आहे. अष्टांगीच्या कळा जाणे कळा लावून प्राण घेणे एकांगुष्टाचे निश्चयपणे जीवे मारणे महावीर. आणि ज्यावेळेस असणारं ती मल्लविद्या चालू आहे त्यावेळेस असणारा नुसता अंता दाबून असणारं त्या ठिकाणी कशा प्रकारे समोरच्याचा घात करायचा कुठं त्याचा अंगठ्यामध्ये असणारा मुडकं धरायचं किंवा कोणत्या जागेवर जर त्याचा अंगठ्याने दाबलं तर जीव जाईल अशा प्रकारच्या सर्व विद्या कौशल्य असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना असणारं माहित होतं आणि तेच असणारे या रणांगणामध्ये वापरू लागलेले होते. तडवा आणून तातडे गजे सहित वीरपाडे रथ मोडून कडाडे रण रगडे पाय वाटा. आणि नुसता हाताचा एक जोरात चापट मारली तरी असणारा हत्ती सहित असणारा जो काही योद्धा आहे तो सुद्धा खाली पाडण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी रणांगणामध्ये दाखवलेलं आहे. जाणे रथे आरोहणे रणे माराचे प्रेरणे गती विगती परिभ्रमणे चक्रावर्तन रथांचे. आणि रथावर बसण्याचं सुद्धा असणारं राजे होते परंतु रथावर बसून असणारे घोडे कशा प्रकारे चालवायचे कशा प्रकारे रथ असणारा पळवायचा कशा प्रकारे शत्रूंच्या असणारं सर्व सेनेमध्ये जाऊन घुसून त्यांना मारायचं अशा प्रकारचं सुद्धा सामर्थ्य प्रभू रामचंद्र त्या रणांगणामध्ये दाखवू लागलेले आहे. रथाची असवेगता शत्रूर तापसव्यता घालून चालवी निजरता रथ योग्यता धावितो. आणि ज्यावेळेस शत्रूचा असणारा रथ जोरात धावू लागलेला आहे त्यावेळेस धावत पळत असणारा रथ त्याच्या बरोबरीला कसा न्यायचा आणि बरोबरीला रथ ठेवून त्याच्यासोबत कशा प्रकारचं युद्ध करायचं हे सर्व सामर्थ्य असणारा प्रभू रामचंद्र रणांगणामध्ये दाखवू लागलेले आहे. निरालंबीची आगमना रथ
चालू शक्य जाना दाविता रक्त गती लक्षणा विस्मय मना सुरसिद्धा. आणि अशा प्रकारचा रथ त्या ठिकाणी पळवण्याचं सामर्थ्य दाखवू लागलेले आहे की क्षणात असणारा इथं होता, क्षणात तिकडं अशा प्रकारचं रथ कौशल्य सुद्धा असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र दाखवू लागलेले आहेत. गज गर्जून आलियावरे उडोन पैसे कुंभातरे मग वागवे युद्धाचारे महामारे गज योद्धा. आणि ज्या वेळेस असणारा एखादा उन्मत्त अशा प्रकारचा हत्ती त्या ठिकाणी रणांगणामध्ये आपल्याला मारण्यासाठी येत आहे, त्यावेळेस उडी मारून त्याच्या डोक्यावर कशा प्रकारे बसायचं आणि त्याचा कशा प्रकारचा घात करायचा हे सुद्धा कौशल्य प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी दशरथ राजांसमोर त्यांना खुश करण्यासाठी किंवा त्यांना आपलं कौशल्य दाखवण्यासाठी सर्व प्रकारचे युद्ध करून दाखवू लागलेले आहे. गजे परसैन्याकडे गज रगडे गजांकडे गजे गजदळ निर्दळे रणरांगोळे गज योद्धा. आणि जो हत्ती आपल्याला मारण्यासाठी आलेला आहे त्याच्यावरच बसून त्यांचं सैन्य कशा प्रकारे मारायचं, त्यांच्याच हत्तीला असणारं त्यांच्या हत्तीवर कशा प्रकारे लावून द्यायचं अशा प्रकारचं सामर्थ्य प्रभू रामचंद्रांकडे आहे. आणि तेच सामर्थ्य त्या ठिकाणी रणांगणामध्ये ते दाखवू लागलेले आहे. बैसो जाणे अश्वावरे वागवी युद्धाच्या महामारे नाचवे चौपायांवरे रणांगणे विचरतो. आणि ज्या वेळेस असणारे ते घोड्यावर प्रभू रामचंद्र बसलेले आहेत, दोन्ही हाताने त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र युद्ध करू लागलेले आहेत. सर्व सैन्य असणारे जे काही विरोधकाचं आहे त्याचा निपांत करण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी रणांगणामध्ये प्रभू रामचंद्र दाखवू लागलेले आहे. अश्वखुरांचे महाराजे वैरे पावते निर्भुजे शस्त्रे विसरती गजबजे वारुराज प्रेरित. आणि अशा प्रकारचे घोडे असणारे त्या रणांगणामध्ये प्रभू रामचंद्र धावू लागलेले आहेत, पळू लागलेले आहेत की असणारा समोरच्याला दिसतच नाहीत एवढ्या प्रकारचे असणार त्या ठिकाणी घोडे स्वार असणारे होऊन प्रभू रामचंद्र समोरच्याचा घात करू लागलेले आहे. लागता अश्वांची माझड सैन्य होय जे दुखंड उडीत वीरांचे रुंड मुंड वैरे दुखंड. आणि वाऱ्यासारखा घोडा असणारा त्या रणांगणामध्ये ते धावू लागलेले आहे. ज्या वेळेस त्यांचा घोडा असणारा त्या समोरच्या असणारा सैन्यातून जाऊ लागलेला आहे त्यावेळेस त्याचे दोन विभाग पडू लागलेले आहेत. अशा प्रकारचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र दाखवू लागलेले आहेत. ऐसे नाना अनुकार अश्वगजरतांचे संचार शस्त्रास्त्रांचे महामार दावी चमत्कार रघुनाथ. आणि असे सर्व घोडेस्वार रथांवर बसून हत्तीवर बसून सर्व प्रकारचे युद्ध करून असणार वेगवेगळे कौशल्य प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी दाखवू लागलेले आहेत. युद्धादी आव्हान करणं श्रीरामाचा दारुण एकोणी एक मूर्छापन्न एक ते प्राण सांडपात. आणि ज्या वेळेस अशा प्रकारचं शौर्य त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी रणांगणामध्ये दाखवलेलं आहे त्यावेळेस असणारे निमे अर्धे कारण ते जे काही सैन्य होतं ते असणारं राजा दशरथांचंच होतं. पण आपल्या प्रभू रामचंद्राकडे एवढं सामर्थ्य आहे आणि आपलं काय या रणांगणामध्ये होतं म्हणून असणारं तेच सैन्य काही मूर्छना येऊन त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं शौर्य पाहून पडलेलं आहे. एकी घेतले परमदाका एकासी लागला दुःख दुका एक करीतील घोषंका एक देखा नागवे पडते. आता त्यांना असणारा इथून रणांगणामधून कुठं जावं काय करावं काय नाही अशा प्रकारची अवस्था त्या सेनेची झालेली आहे. मनात असणारे धाकधूक अशा प्रकारचे होऊ लागलेले आहे. सर्वजण त्या ठिकाणाहून पळून जाण्याच्या बेतात आहेत. देखोने श्रीरामाचा प्रताप सुर सिद्धा सुते काप दैत्य दानवा कंप दुर्धर रूप श्रीराम. आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्राचं रणांगणामधलं रूप असणारं सर्व देवांनी देवतांनी पाहिलेलं आहे, सर्व राक्षसांनी पाहिलेलं आहे त्यावेळेस त्यांना वाटू लागलेलं आहे हे तर फक्त वडिलांना दाखवण्यासाठी प्रभू रामचंद्र करू लागलेले आहे. तर एवढं सामर्थ्य असणारं त्यांच्यामध्ये आहे. जर खरंच प्रकारचं युद्ध असणारं त्यांनी जर आपल्यासोबत केलं तर आपली काय अवस्था होऊ शकते म्हणून सर्व असणाऱ्या राक्षसांना त्या ठिकाणी चळकाट सुटलेला आहे. भूत भविष्य वर्तमान जाणते जे सज्ञान ते डाके कंपायमान यावा दारुण दे कोणी. आणि ज्याला असणारं भविष्याचं ज्ञान आहे, भूतकाळाचं ज्ञान आहे, वर्तमान काळाचं ज्ञान आहे अशा प्रकारचे ऋषी सुद्धा असणारे त्या ठिकाणी चिंता करू लागलेले आहे की एवढं जर सामर्थ्य या प्रभू रामचंद्राकडे आहे तर काही असणारं उलट सुलट तर यांच्या हाताने होणार नाही ना अशा प्रकारचा विचार करून असणारा सर्व ऋषी सुद्धा चिंतित आहेत.
श्रीराम यावा दुर्धर देखोनी राजा सुख निर्भर विद्या निपुण झाले कुमार हा दृढ निर्धार रायासे. आणि ज्या वेळेस राजा दशरथांनी असणारं सर्व कौशल्य प्रभू रामचंद्रांचं लक्ष्मणजीचं पाहिलेलं आहे त्यावेळेस राजा दशरथांना वाटू लागलेलं आहे की आता असणारी आपली चिंता मिटलेली आहे. कारण आपले मुलं असणारे सामर्थ्य सगळ्या गोष्टींसाठी झालेले आहे. एवढं महापराक्रमी अशा प्रकारचे युद्ध यांनी केलेलं आहे. आता असणारे हे परिपक्व अशा प्रकारचे झाले असा विचार असणारा राजा दशरथ करू लागलेला आहे. राजा अत्यंत हर्ष निर्भर ओवाळी वस्तू जात पार सुरवर करती जय जयकार सुमन संभार वर्षले. आणि अशा प्रकारचं कौशल्य प्रभू रामचंद्रांना दाखवल्याबरोबर असणारा राजा दशरथांना सुद्धा आनंद वाटू लागलेला आहे. आणि वरून असणारा देव सुद्धा असणारा त्या ठिकाणी फुलांचा वर्षाव प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजीवर करू लागलेले आहे. देखोनिया दुर्धर यावा हर्ष वशिष्ठाचे आजीवा आनंद आलिंगे राघवा प्रेम सद्भाव आल्हादे. आणि वशिष्ठ गुरूंना सुद्धा अतिशय आनंद झालेला आहे. कारण गुरु असणारे होते त्यामुळे शिष्याचं कौतुक असणारं गुरूंना सुद्धा त्या ठिकाणी वाटू लागलेलं होतं. आणि त्यामुळे असणारं ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी एवढं सामर्थ्य त्या रणांगणामध्ये दाखवलेलं होतं अतिशय प्रेमानं असणारं वशिष्ठ गुरूंनी आपल्या हृदयाला प्रभू रामचंद्रांना लावलेलं आहे आणि प्रभू रामचंद्रांचं कौतुक करू लागलेले आहे. शस्त्रास्त्र विद्येचा साठोप तुवा दाविला सद्रूप धन्य धन्य विजयाचा प्रताप कृपा सकृप तुष्टरा. आणि त्यावेळेस असणारा प्रभू रामचंद्राचं कौतुक करू लागलेले आहेत की खरंच धन्य अशा प्रकारचा शिष्य मला लावलेला आहे. कशा प्रकारचं सामर्थ्य या ठिकाणी तुम्ही रणांगणामध्ये दाखवलेलं आहे हे सर्व बघून असणारं माझं हृदय भरून आलेलं आहे असं वशिष्ठ गुरु असणारं प्रभू रामचंद्राचं कौतुक करून बोलू लागलेले आहेत. माझ्या वरदाचे द्विपंचमान यत्ने राखा दोघे जण युद्ध मांडलिया निर्वाण जय संपूर्ण हे बाणे. आणि त्या दोघांना सुद्धा असणारं त्या ठिकाणी वशिष्ठ गुरूंनी 5-5 बाण दिलेले आहेत. आणि हे बाण आपल्या भात्यामध्ये ठेवा. ज्या वेळेस असणारं तुम्हाला निर्वाणीची गरज पडेल किंवा कोणतेही शस्त्र अस्त्र तुमचं काम करणार नाही त्यावेळेस या बाणांचा वापर तुम्ही करा. त्यावेळेस हे तुम्हाला सहाय्य करणार आहेत. अशा प्रकारचं त्या ठिकाणी वशिष्ठ गुरु असणारं प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणजीला बोलू लागलेले आहेत. याची या बाणांच्या पैपोटे शस्त्रास्त्रे कोट्यान कोटे सुटवून शत्रू समुद्र आटे हे गुह्य गोष्टी सांगितले. आणि त्यांना प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणजीला सांगितलं की मी जे हे बाण तुम्हाला दिलेले आहेत ना या बाणाच्या सहाय्यानं असणारं कोट्यावधी बाण सोडण्याचं सामर्थ्य या एवढ्याच बाणामध्ये आहे. त्यामुळे असणारा तुम्हाला कधी अपजय किंवा असणारा त्या ठिकाणी रणांगणामध्ये माघारी फिरण्याची वेळ येणार नाही. तुम्ही नितांत असणारा विजयी कुठेही व्हाल. अशा प्रकारचं त्या ठिकाणी वशिष्ठ गुरु या दोघांनाही असणारा आशीर्वाद देऊ लागलेले आहेत. या परे अपत्यत्वे सन्मान दोघा देवोने आश्वासन निज गजऱ्यावगे जन राजभवन प्रवेशले. आणि अशा प्रकारचा सर्वजण असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं आणि लक्ष्मणजीचं कौतुक करू लागलेले आहेत. आणि कौतुक करून असणारं अतिशय प्रभू रामचंद्राच्या गजरामध्ये असणारं त्या ठिकाणी अयोध्या नगरीमध्ये असणारा त्यांनी दोघांनी असणारा प्रवेश केलेला आहे. श्रीराम सर्व गुणे संपन्न हे रायासी कळले लक्षण त्याची वशिष्ठाचे आपण गुह्य संपूर्ण पुसतो. आणि ज्या वेळेस असणारं हे सर्व युद्ध त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं राजा दशरथांनी पाहिलेलं आहे. सर्व गुणसंपन्न अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र आहेत. ही गोष्ट ज्यावेळेस असणारा राजा दशरथांना कळाली त्यावेळेस असणारा वशिष्ठ गुरूंना असणारा राजा दशरथ काय बोलू लागलेले आहेत. राज्याभिषेकावर लग्नात हा दृढ माझा मनोरथ स्वामीने सांगावा इत्यार्थ तोची कार्यार्थ मी करेन. आणि राजा दशरथ म्हणू लागलेले आहेत की वशिष्ठ गुरु तुम्ही असताना आतापर्यंत जेवढं काही माझ्या मुलांना केलेलं आहे ते सर्व मी पाहिलेलं आहे. आता मला असं वाटतंय की माझा मुलगा असणारा राजगादीवर बसण्यासाठी योग्य झालेला आहे. सर्व गुणसंपन्न झालेला आहे. त्यामुळं माझ्या मनामध्ये अशी इच्छा आहे की राजा प्रभू रामचंद्राचा असणारा राज्याभिषेक करावा असं मला वाटतं. असं वशिष्ठ गुरूंना दशरथ राजा बोलू लागलेले आहेत. वशिष्ठ सांगेला पण श्रीरामास्य अभिषेचन
एका विनवी जनार्दन कथा मनोज्ञ अवतारा. आणि असणार ही कथा असणारी आजच्या अध्यायात नसून ही असणारी उद्याच्या अध्यायामध्ये तुम्हाला ऐकायला भेटणार आहे असं एकनाथ महाराज म्हणू लागलेले आहे. आणि एकनाथ महाराज आपल्या गुरुला शरण जाऊन सांगू लागलेले आहे की असणारा जे काही वशिष्ठ गुरु असणारे आहेत ते असणारा कशा प्रकारचा प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करायचा आहे, केव्हा करायचा आहे, किंवा करायचा नाही, ही सर्व काही कथा असणारी उद्याच्या अध्यायामध्ये तुम्हाला ऐकायला भेटणार आहे असं एकनाथ महाराज बोलत आहेत. स्वस्ति श्री भागवत रामायणे अयोध्याकांडे एका कार्तिकाय श्रीराम लक्ष्मण शस्त्रास्त्र विद्या दर्शनम नाम प्रथम कुंडले कमलधारी